नमस्कार मित्रांनो, स्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या या भागामध्ये आता सयाजीराव विटनेस बॉक्समध्ये साक्ष द्यायला येतो आणि तो मायाच्या विरुद्ध साक्ष देतो. मायाने मला तेथे बोलावले होते, परंतु ओवीला घेऊन जाण्यासाठी नाही, तर ओवीला तिच्यासोबत न्यायचं होतं आणि मुळशीच्या बाहेर त्यांना सोडवायचे होते, म्हणून मी त्यासाठी तिथे गेलो होतो आणि त्यासाठी मायाने मला तेथे बोलावले होते. हे ऐकल्यानंतर माया आणि ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे यांना एक प्रकारचा खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सयाजीरावची साक्ष झाल्यानंतर तो जज साहेबांना म्हणतो की धन्यवाद, हात जोडतो आणि तो आता खाली बसायला निघून जातो. तो ॲडव्होकेट गीतांजली मात्र रागाने त्याच्याकडे बघत असते आणि तो सुद्धा तिच्याकडे त्याच पद्धतीत बघतो. माया सुद्धा आता रागानेच पाहत असते. तेव्हा जानकी आणि पूर्ण रणदिवे फॅमिली यांनी आता सयाजीरावांनी त्यांच्याकडून साक्ष दिल्यामुळे त्यांना आनंद होतो आणि सयाजी काकांना कसं मॅनेज केलेलं आहे हे मात्र आता जानकीला आणि ऐश्वर्याला आठवते. तेव्हा ऐश्वर्या आणि जानकी जेव्हा बाहेर असतात तर जानकी फोन घेते आणि ऐश्वर्याला म्हणते की काही कर पण प्लीज तू सयाजी काकांशी एकदा बोल. तेव्हा ऐश्वर्या जानकीला म्हणलेली असते की हे बघ जानकी, अगं खरंच तुला नाही कळत, ते माझं खरंच ऐकू शकणार नाही. त्यानंतर जानकी तिला म्हणते की हे बघ अगं ऐश्वर्या, मायाला मदत करून ते मात्र खूप मोठी चूक करतात, म्हणून प्लीज तू त्यांना समजाव. आणि हे बघ ऐश्वर्या, चुकीच्या माणसाला सरळ करण्यासाठी कधी कधी आपल्याला आपली वाट सुद्धा वाकडी करावी लागते. हीच वाट आपल्याला वाकडी करावी लागणारच आहे आणि ही केस माझ्यासाठी फक्त एक केस नाही तर युद्ध आहे, युद्ध. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जानकी, हे बघ मला कळतं की या सिच्युएशन मध्ये काय करायचं आहे, परंतु डॅडाशी मी कसं बोलू तेच मला नाही कळत. आणि त्याच वेळेस जानकीचा आता स्वतःहून फोन आता सयाजी काकांना लावते. ऐश्वर्या सांगत असते पण जानकी ऐकत नाही आणि शेवटी सयाजी काका निघालेलेच असतात आणि तेवढ्यात जानकीचा कॉल येतोय. आता जानकी सुद्धा तोऱ्यातच बोलते की सयाजी काका, मी जानकी बोलते आणि जर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी मायाला जर सोडवलं तर याद राहा, तुमचीच मुलगी कोर्टामध्ये येऊन तुमच्याच विरोधात साक्ष देईन हे लक्षात ठेवा. आणि मायाला हातमिळवणी करून तुम्ही जानकीला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे, आम्ही कोर्टामध्ये सिद्ध करू. ते ऐकून आता सयाजी म्हणतो की काय बोलतेस, हे मी काही केलेले नाही, तू असं खोटं का बोलतेस. तेव्हा आता जानकी म्हणते की कोर्टामध्ये ती पुराव्यानिशी कसं सिद्ध करायचं आहे ते माझ्याकडे लागलेलं आहे आणि तुमच्या स्वभावाविषयी आणि तुम्ही केलेल्या आयुष्यातील अनेक अशा घटनाविषयी आणि तुमच्या पराक्रमाशिवाय आमच्यापेक्षा जास्त कुणाला माहिती असू शकतं बरं. त्यावरती सयाजी विचारतो की तुझ्याकडे काय पुरावे आहेत. तेव्हा जानकी म्हणते की एक नाही तर असे अनेक पुरावे आहेत. तेव्हा ऐश्वर्या लगेच आता जानकीच्या हातातील फोन घेते आणि आता म्हणते की डॅडा. तेव्हा सयाजी म्हणतो की आयशू तू. ऐश्वर्या म्हणते की हो डॅडा, तुम्हाला तर माहितीच आहे की तुमच्या अख्ख्या फोनचा बॅकअप माझ्याकडे आहे. तुम्ही जानकीच्या विरोधात काय काय केलं, बाजार समितीमध्ये किती मोठं राजकारण केलेलं आहे, सगळ्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही जर आमच्या बाजूने साक्ष देणार आहात तर ठीक आहे, नाहीतर मी आता सगळ्या जगासमोर तुमच्या केलेल्या पापाचा पुरावा मात्र मांडणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आता तुम्हीच ठरवायचं की तुमचा जो काही फायदा आहे तो मायाच्या बाजूने साक्ष देण्यात आहे की आमच्या बाजूने साक्ष देण्यामध्ये, हे तुम्ही ठरवायचं आहे. सयाजी चिडतो आणि ओरडतो, म्हणतो की बापाला धमकी देतेस, एका बापाला. त्यावरती ऐश्वर्या म्हणते की हो, हवं तर ते सुद्धा समजा. तेव्हा सयाजी म्हणतो की तुला जे करायचं असेल ते तू कर, कारण मी तुमच्या बाजूने साक्ष नाही देऊ शकत. नाही म्हणजे नाहीच देणार, असं बोलून तो फोन कट करतो. तेव्हा ऐश्वर्या आणि जानकी एकमेकांकडे पाहत असतात आणि त्यांना कोर्टामध्ये हे आता सयाजीरावांनी साक्ष दिल्यानंतर सर्व आठवते. त्यानंतर आता ॲडव्होकेट अवंतिका उभी राहते आणि म्हणते की मिलॉर्ड, सयाजीराव विखे पाटील यांची साक्ष घेण्या अगोदर ज्या मुद्द्याला आपण हात घातला होता त्यावरती चर्चा करणं हे खूप गरजेचं आहे. जानकी आता विटनेस बॉक्समध्ये असते आणि माया कुलकर्णी यांनी त्यांच्या भावाचा खून केला होता हे अगोदर सुद्धा सिद्ध झालेलं आहे. या गोष्टीची शिक्षा मात्र माया कुलकर्णी यांना व्हायलाच हवी. त्यावरती जानकी म्हणते की हो जज साहेब, माया कुलकर्णी यांना शिक्षा तर व्हायलाच हवी, कारण ही माया कुणाचीच नाही, स्वतःच्या सख्या भावाची सुद्धा ती होऊ शकली नाही. ती फक्त दाखवते की हिच्या भावावर किती प्रेम आहे, किती जीव आहे. तेव्हा आता मायाला प्रचंड राग येतो. माया जोरात ओरडते की ही जानकी खोटं बोलते. तेव्हा आता माया भडकलेली बघून आता ॲडव्होकेट गीतांजली तर आता खाली मानच घालते. आता माया म्हणते की माझ्या भावाच्या आयुष्याचं इने वाटोळ केलं, लाथाडलं इने त्याला. 12 वर्ष तो व्हीलचेअरवर होता, तो पण या जानकीमुळे. जानकी सुद्धा तिला उपसण्यासाठी म्हणते की हे बघ माया, अगं खोटारडी मी नाही तर खोटारडी तू आहे. बघा जज साहेब, मकरनचं माझ्यावर प्रेम होतं, पण माझ्या मनात त्याच्याविषयी कोणतीही अशी भावना नव्हती. त्याला वारंवार सांगून सुद्धा मकरन माझ्या मागे लागलेला होता आणि याच गोष्टीचा मायाला त्रास होत होता आणि मायाला माझ्याशी प्रॉब्लेम होता, म्हणून मात्र मकरनचा सुद्धा ह्या मायाला राग येत होता. मायाचे बरेचसे सिक्रेट आहे तर ते मकरनला माहिती होते आणि ते मला त्याने सांगितले सुद्धा होते. आणि जज साहेब हे बघा,
खरं तर मायाला माझा इतका राग येत होता की तिने मला जीवे मारण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला होता आणि मकरंद जे सरबताचे ग्लास घेऊन आले होते त्यामध्ये मात्र ह्या मायेने एका ग्लासमध्ये विष कालवलेलं होतं आणि त्यावेळेस तिने मात्र विचार केला नाही की कारण त्यातील एक ग्लास आहे तो मात्र आता विषाचाच ग्लास तिचा भाऊ पिऊ शकतो. एकदम तसेच झाले जज साहेब, कारण मकरंदने चुकीचा ग्लास उचलला आणि ते सरबत तो प्याला आणि त्याचा जीव गेला. मायाने तिच्या रागापायी आणि तिच्या अहंकारापायी कुणाचाच विचार केलेला नाही. खरंच माया एक नंबरची स्वार्थी आणि अप्पलपोटी आहे. तिने तिच्या भावाचा खून केला, तिला शिक्षा झालीच पाहिजे. आणि तेव्हा आता माया खूप जोरात ओरडते, जानकी जानकी. डायरेक्ट आता ती विटनेस बॉक्स मधून उडी खाते आणि तेथे समोर ठेवलेला जो काही ग्लास आहे तर तो जोरात जानकीला फेकून मारते. तेव्हा या कोर्टामध्ये एक असा विचित्र भयंकर प्रकार घडलेला बघून सगळेजण खूप धक्क्याने पाहत असतात. जानकी खाली वागते म्हणून तो ग्लास मात्र भिंतीला लागतो आणि तो फुटला जातो. तेव्हा आता सगळेजण धक्क्यानेच पाहत असतात. पोलीस कॉन्स्टेबल आहे तर घाईने मायाला पकडतात. माया इतकी भयंकर चिडलेली असते, तिला असं वाटतं की आता ह्या जानकीवर धावून जाऊ की काय. तेव्हा आता जज साहेब जोरात ओरडतात की ऑर्डर ऑर्डर. आणि पोलिसांना मायाला पुन्हा आता तिथे विटनेस बॉक्स मध्ये न्यायला सांगतात. मायाला आता विटनेस बॉक्स मध्ये उभं केलं जातं. माया आता अगदी एका पिसळलेल्या कुत्र्यासारखं मात्र जानकीकडे पाहत असते. ऍडव्होकेट अवंतिका पुढे येते आणि म्हणते की बघितलंस का मिलॉर्ड साहेब, हे आहे माया कुलकर्णीचं खरं रूप. आपण आता सध्या कोर्टामध्ये सगळ्यांनी पाहिलेलं आहे की ही बाई किती क्रूर आणि भयानक परिस्थिती मध्ये अगदी वागू शकते. ऍडव्होकेट गीतांजली लगेच उभी राहते आणि म्हणते की मिलॉर्ड हे बघा, आता जे काही ती वागली ना तर ऍक्शनवर रिॲक्शन होती. त्यांना भडकवलं गेलं म्हणून त्या अशा रिॲक्ट झाल्या आणि ह्या रिॲक्शनमुळे त्यांना शिक्षा सुनावलं हे योग्य नाही. आणि हे बघा मिलॉर्ड, माझ्या आशेलाकून जे काही झालं ते रागाच्या भरात झाले, त्यामुळे मात्र मी कोर्टाची माफी मागते. त्यानंतर आता अवंतिका असं म्हणते की हे बघा मिलॉर्ड, आपण मान्य करून टाकू की जानकी कुलकर्णी यांनीच मायावर हल्ला केला होता. तेव्हा आता सगळेजण अवंतिकाकडे पाहत असतात. अवंतिका पुढे म्हणते की यस मिलॉर्ड, कारण मी मान्य करते, स्वतः जानकी रणदिवे यांची वकील आहे, तरी सुद्धा मी हे मान्य करते की आता जानकी रणदिवे यांनी मायावर हल्ला केलेला होता आणि मायाने मात्र अगदी प्रतीक हल्ला म्हणून मात्र जानकीवर हल्ला केलेला आहे. त्यामुळे मायाला मात्र मला शेवटची एक रिक्वेस्ट करायची आहे, जे काही घडलेलं आहे तर ते फक्त आणि फक्त मला डिटेलमध्ये ऐकायचं आहे. तेव्हा आता माया सुद्धा शॉक होते आणि कोर्टामध्ये बसलेले सगळेजण शॉक होतात. आता अवंतिकाला हे सिद्ध करायचं असतं की माया किती खोटं बोलते. हे सगळं काही ऐकून झाल्यानंतर मग कोर्टाने मात्र जानकी रणदिवे यांची शिक्षा जाहीर करावी. किंवा मात्र आता कुणाला काहीच कळत नसतं की अवंतिका असं का बोलते. ऋषिकेश आता सौमित्राला विचारतो. सौमित्र आता डोळ्याच्या इशाऱ्याने ऋषिकेशला शांत राहायला सांगतो, कारण सौमित्राला माहिती असतं अवंतिका काय गेम खेळणार आहे ते. तेव्हा आता माया लगेच सांगायला सुरुवात करते की काय नाही, तेथे आता जानकी आली होती, तिच्या हातामध्ये चाकू लपवलेला होता आणि मी तिला विचारते की जानकी तू हे काय करतेस, आणि तिने माझे केस धरले आणि मग त्यावरती अवंतिका विचारते की मग तुम्ही काहीच प्रतिकार केला नाही का. तेव्हा आता माया रडत असते आणि म्हणते की असं कसं, मी केलेलं आहे, मी तिला ढकलून दिले आणि तेथून मी पळणार तेवढ्यात तिने माझा पाय खेचला होता. आणि आता रडतच माया म्हणते की मी सुद्धा मदतीसाठी आणि स्वतःला वाचवण्यासाठी हाका मारत होते आणि त्यावेळेस मात्र माझ्या मदतीला कोणीही आले नाही. मग मी स्वतःला पाडले आणि स्वतःला वाचवण्यासाठी मात्र मी तिच्या हाताला अगदी जोरात चावा सुद्धा घेतला होता आणि जानकीच्या हातून चाकू हिसकवण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु तरी सुद्धा जानकी ऐकायला तयार नव्हती. आता मायाने बरोबर रंगून सगळं काही सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण माया बरोबर अडकते. तरी सुद्धा त्या जानकीने चाकू सोडला नाही. त्या जानकीने चाकू माझ्या गळ्याला लावला. तेव्हा अवंतिका म्हणते की अहो पण तुम्हाला लागलं तर नाही ना. त्यावरती आता लगेच माया म्हणते की हो लागलं ना, माझ्या हाताला लागले होते, माझ्या हाताला खूपच जखम झाली होती. तेव्हा आता अवंतिका विचारते की उजव्या म्हणजे डाव्या की उजव्या हाताला लागले होते. माया म्हणते की उजव्या हाताला. तेव्हा बरोबर मात्र आता अवंतिकाने तिला आपल्या घेऱ्यामध्ये अडकवलेलं असतं. माया पुढे म्हणते की मी चाकू हिसकवण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु माझ्या उजव्या हाताला खूप लागले होते. तिने माझ्यावर केलेल्या प्रतिकार हल्ल्यावर मात्र मी अगदी प्रतिकार हल्लाच केला आणि तिने माझ्यावर जो हल्ला केला होता म्हणून मला वाचवण्यासाठी मात्र मी तिच्यावर परत हल्ला केला. माया आता खूप रडून आणि रंगून सांगत असते आणि हे बघा मी खरं सांगते, मी खोटं नाही सांगत म्हणून खूप रडत आता विनंती करते, हात जोडते, मी खरं बोलत आहे म्हणून. तेव्हा आता अवंतिका म्हणते की हे बघा शांत व्हा आणि हे सगळं काही खूप हॉरिबल असेल ना असं म्हणते. तेव्हा माया रडतच म्हणते की हो. तेव्हा अवंतिका पुढे म्हणते की मिलॉर्ड हे बघा, माझी आता कोर्टाला एक रिक्वेस्ट आहे, कारण जो काही घडलेला प्रसंग आहे तर आपण अगदी प्रत्यक्षात बघूयात, पण अगदी डिटेल मध्ये. तेव्हा ऍडव्होकेट अवंतिका आता म्हणजे तिने बरोबर केलेलं असतं, सापळा रचलेला असतो आणि ऍडव्होकेट गीतांजली तर डोक्याला हात लावून खाली मान घालून बसलेली असते. तेव्हा आता अवंतिका पुढे म्हणते की हे बघा, मी माया कुलकर्णी आणि जानकी रणदिवे यांना मी विनंती करते की आता जे घडलेलं आहे त्यावेळेस जो प्रसंग घडलेला आहे तो मात्र त्यांनी कोर्टासमोर अगदी डिटेल अगदी मांडावा. हुबेहूब तो प्रसंग मात्र एकदा करून दाखवावा, कारण माया कुलकर्णी तुम्ही आता जे काही बोललात ते मला नीट इमॅजिन नाही करता आले. त्यामुळे माझी शेवटची रिक्वेस्ट आहे की जे काही
घडलेलं आहे ते स्वतः आता मला माझ्या डोळ्यांनी बघायचं आहे आणि त्यानंतर मात्र मग कोर्टाने शिक्षा जाहीर करावी. अवंतिका म्हणते की हे बघा मिलॉर्ड, तुमची जर परवानगी असेल तर. अवंतिका खुश होत थँक्यू मिलॉर्ड असे म्हणते. तर ॲडव्होकेट गीतांजली सरंजामे उभी राहते आणि म्हणते की ऑब्जेक्शन मिलॉर्ड. अवंतिका रणदिवे मात्र कोर्टाचा वेळ वाया घालवतात. तेव्हा आता मिलॉर्ड साहेब सुद्धा परवानगी देतात आणि म्हणतात की हे बघा ऑब्जेक्शन हे तुमचं कॅन्सल केलं जाईल, कारण कोर्टाला सुद्धा हेच बघायचं आहे की एक्झॅक्टली नक्की काय घडले होते ते. ॲडव्होकेट आता गीतांजली आहे तर तिला पुन्हा खाली मान घालून खाली बसावं लागतं. कोर्टाने मात्र अवंतिका रणदिवे यांच्या विनंतीला मान दिलेला असतो आणि जसा प्रकार घडलेला आहे तो कोर्टाला सुद्धा बघायचा आहे असं सांगितलेलं असते. म्हणून ॲडव्होकेट गीतांजलीचा जळफाट होतो आणि खाली मान घालून तिला शेवटी खाली बसावे लागते. त्यानंतर मात्र आता ॲडव्होकेट गीतांजली आपल्या जागेवर जाऊन बसते. आता सगळ्यांसमोर तिचा मुडाफ होत असतो. त्यानंतर ॲडव्होकेट अवंतिका विचारते की हे बघा माया कुलकर्णी, एक्झॅक्टली नक्की तेथे काय घडलं होतं हे सविस्तर तुम्ही अगदी कृतीद्वारे करून दाखवताल का. किंवा आता माया हो असं म्हणते. तर अवंतिका तिला खाली बोलावते आणि जानकी रणदिवे यांना सुद्धा खाली यायला सांगते. तेव्हा जानकी आणि माया आता एकमेकींच्या समोरासमोर येतात. तेव्हा आता लगेच समोरासमोर आल्यानंतर आता माया लगेच जानकीकडे धावत येते आणि तिचे हात धरते. जानकी आता जेव्हा माझ्या समोर आली होती तेव्हा तिने लगेच माझा गळा पकडला, म्हणून जानकीचे हात धरून ती आपला गळा पकडते. तेव्हा अवंतिका म्हणते की माया अगं पण तू तर तुझे केस धरले होते असं म्हणाली होतीस ना. आता माया लगेच थोडीशी गडबडते आणि लगेच आता अगदी तिकडे तोंड करून उभी राहून जानकीचा हात धरते आणि केस पकडल्यासारखं करते, आपल्या केसाला हात लावते आणि तिने माझे केस पकडले होते असं म्हणते. तेव्हा अवंतिका म्हणते की पुढे काय. तेव्हा माया म्हणते की मी पळण्याचा प्रयत्न केला तर तिने माझा खांदा धरला, म्हणून जानकीचा हात धरून ती आता खांदे पकडते. आता जानकी सुद्धा हसत असते. आता सगळेजण पाहतच असतात. तर अवंतिका म्हणते की माया अगं तू काय बोलतेस, मागाशी तर तू काय म्हणाली होती की जानकीने माझे पाय धरले होते आणि तुम्ही खाली पडलात हे तुम्हाला आठवते का. तेव्हा आता मायाला मात्र जेव्हा ती आता जे काही बोललेली आहे ते सर्व आठवते की जेव्हा मी पळण्याचा प्रयत्न केला तेव्हा जानकीने माझा पाय खेचला होता. आता मायाला ते आठवल्यानंतर माया लगेच म्हणते की हो हो तसंच तसे, कारण तिने माझे पाय धरले आणि मी खाली पडले म्हणून माया खाली पडते. त्यानंतर मात्र आता अवंतिका विचारते की पुढे काय घडलं. तर माया लगेच उठते, आता जानकीचा हात धरते आणि म्हणते की पुढे मात्र आता जानकीच्या हातात हा लपवलेला चाकू होता आणि तो चाकू मात्र माझ्या उजव्या हाताला लागला. तेव्हा आता येथे मात्र माया पकडली जाते. आता ॲडव्होकेट ही गीतांजली आहे तर ती खाली मान घालून डोक्याला हातच लावते, कारण माया बरोबर पकडली गेलेली आहे. आणि आता ॲडव्होकेट अवंतिका विचारते की जर तुमच्या उजव्या हाताला जखम झाली होती तर मात्र तुम्ही प्रतिकार कोणत्या हाताने केलेला होता. आता माया गडबडून जाते आणि म्हणते की आपला डावा हात पुढे करून माझ्या डाव्या हाताला चाकू लागलेला होता. ॲडव्होकेट अवंतिका विचारते की नक्की, आणि तेव्हा ती हात आता इकडे तिकडे करते आणि म्हणते की डाव्या डाव्या. अवंतिका लगेच आता जोरजोराने टाळ्या वाजवते. तेव्हा अवंतिका म्हणते की माया कुलकर्णी जेव्हा आपण खरं बोलतो ना तेव्हा त्यासाठी इतकी धडपड करावी लागत नाही. तेव्हा माया रागानेच अवंतिकाकडे पाहत असते. तर अवंतिका म्हणते की आपण जाऊ शकतात. माया खूप रागवलेली असते आणि भडकावून पाहत असते. कोर्टामध्ये आता सगळी रणदिवे फॅमिली मात्र हसत असतात. अवंतिकाने बरोबर आता चालाकी बनवून मायाला अडकवलेलं असतं. अवंतिका तिला डोळ्याच्या इशाऱ्यानेच आता विटनेस बॉक्समध्ये जायला सांगते. माया लगेच आता विटनेस बॉक्समध्ये येते आणि आता अवंतिका ही जानकी बहिणींना सुद्धा विटनेस बॉक्समध्ये जायला सांगते. जानकी तोऱ्यातच आता मायाकडे पाहत असते आणि माया सुद्धा रागाने जानकीकडे पाहत असते. त्यानंतर ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की हे बघा मिलॉर्ड, माया कुलकर्णी आणि जानकी रणदिवे यांच्या हातावरच्या रेषा जे फिंगर प्रिंट्स आहे ते सेमच असते. आता ॲडव्होकेट गीतांजली आहे तर ती उभी राहते आणि म्हणते की ऑब्जेक्शन मिलॉर्ड, हा सगळा काय फालतूपणा सुरू आहे. किंवा अवंतिका म्हणते की याला फालतूपणा नाही म्हणत तर याला चोराच्या उलट्या बोंबा म्हणतात. ॲडव्होकेट गीतांजलीला खाली मान घालून खाली बसावं लागतं. तेव्हा ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की हे बघा मिलॉर्ड, नक्की खरं काय झालं होतं मी पुराव्याच्या आधारे तुम्हाला सिद्ध करून दाखवते. आणि हे बघा जानकी रणदिवे, तुम्ही आता खरं खरं सांगा की एक्झॅक्टली नक्की तिथे काय घडलं होतं. तेव्हा आता जानकी सगळं काही व्यवस्थित सांगते. जानकी देवासमोर जेव्हा रडत होती तर त्याच वेळेस मला ऐश्वर्याने फोन केलेला होता. ऐश्वर्याने मला सांगितलं होतं की ओवीचा पत्ता लागलेला आहे म्हणून, आणि ते लोकेशन तिने मला पाठवलेलं होतं. त्याच वेळेस तिथे सयाजी काका होते. सयाजी काकांशी मात्र माया बोलत होती आणि नंतर मात्र सयाजी काका तिथून निघून गेलेत. आणि जेव्हा मी ओवीला शोधत तेथे गेले होते त्याच वेळेस मात्र मला मायांच्या पायाचे जे काही ठसे आहेत तर तेथे दिसले होते. त्यानंतर मात्र मी मायाचा पाठलाग करत मात्र आता तेथे ते एका गोडाऊन पर्यंत गेले. तेथे मात्र मला माझी ओवी दिसली. ओवी रडत होती आई करत. आणि आता जेव्हा मी ओवीला घट्ट मिठी मारली त्याच वेळेस या मायेने मात्र ओवीला जोरात ओढलं, तिला जोरात ढकलून दिले. ओवी बिचारी खाली पडली. त्यानंतर ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की आता त्यानंतर तेथे कोणीही नाही याची खात्री करून मात्र आता जानकी पुढे म्हणते की मायाने उजव्या हाताने मात्र माझ्या पोटामध्ये चाकू खुपसला आणि जानकी म्हणते की तो सुरा तुझाच होता आणि हे सिद्ध करण्यासाठी, त्यावरती अवंतिका म्हणते की हो, ते सिद्ध करण्यासाठी आता शेवटचा एक पुरावा आहे, म्हणजे एक साक्षीदार आहे. आणि
आता मात्र मी त्यांना इथे बोलावते, परंतु त्या अगोदर मात्र यांनी इतकी मेहनत घेऊन जे काही रिक्षावाले दादा आहे त्यांना इथे बोलावलेलं होतं, तर त्यांना मला परत इथे बोलवायचं आहे. आता मिलॉर्ड साहेब परवानगी देतात. तेव्हा आता जे रिक्षावाले आहे तर ते मात्र विटनेस बॉक्समध्ये येतात. अवंतिका त्यांना विचारते की तुम्ही जानकी रणदिवे यांना जे ते सोडलं होतं, आणि त्यांना मात्र आता अवंतिकाने बरोबर प्रश्न विचारलेले असतात. अवंतिका म्हणते की हे बघा, जानकी रणदिवे यांनी मायावर हल्ला करून जो काही चाकू हातात घेतलेला होता हल्ला करण्यासाठी ते तुम्ही बघितलं, हे असं तुम्ही म्हणतात, हे बरोबर आहे ना? तेव्हा आता तो माणूस नाही म्हणतो. तर अवंतिका म्हणते की म्हणजे जे काही झालं असेल, जे सगळं झालेलं आहे ते आतमध्ये झालेलं असेल, हो की नाही? राईट. तेव्हा तो रिक्षावाला म्हणतो की हो बरोबर आहे. तेव्हा आता अवंतिका विचारते की मग आतमध्ये मात्र जानकी रणदिवे यांनी मायावर हल्ला केला हे मात्र तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंस का? तेव्हा तो रिक्षावाला खूपच घाबरतो आणि इकडे तिकडे पाहतो आणि परत हो म्हणतो, कारण मला सगळ्यात कशातही अडकवायचं नव्हतं म्हणून मी तेथून पळून गेलो. त्यावरती ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, पुन्हा एकदा नीट विचार करा आणि विचार केल्यानंतर मग मोठ्याने कोर्टाला हे सांगा, जानकी रणदिवे यांनी मात्र माया कुलकर्णी यांना चाकू घेऊन अगदी मारले, हे माझ्या डोळ्यांनी मी बघितलं, असं मात्र मोठ्या आवाजात म्हणा. तेव्हा तो रिक्षावाला माया आणि गीतांजलीकडे पाहत असतो आणि माया आता त्या रिक्षावाल्याकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता तो पूर्णपणे गडबडून जातो आणि शांतच राहतो. अवंतिका जोरात ओरडते की काय झालं, बोला बोला. तेव्हा तो खूप घाबरलेला असतो आणि हो असं म्हणतो की मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं की जानकी मॅडमने मात्र माया मॅडम यांच्यावर हल्ला केलेला. तेव्हा अवंतिका म्हणते की ओके, मग आता जानकी रणदिवे आणि माया कुलकर्णी यांच्या हाताचे जे काही ठसे आहेत ते सेमच असतील. त्यानंतर मात्र आता हे जे काही अवंतिकाला सिद्ध करायचं आहे, तेव्हा आता जानकीने अवंतिकाला हे सांगितलं होतं की जे बघ, जेथे मात्र माझ्यावर हल्ला झाला होता तेथे मात्र आता त्या शोधणाऱ्या पोलिसांना मात्र तिथे एक चाकू सापडलेला होता. आपल्याला त्याबद्दल काही माहिती मिळू शकते का? आणि आपल्याला मात्र त्याबद्दल काही अगदी मिळू शकतं का, काही पुरावा वगैरे त्याची मदत होऊ शकते का? तेव्हा अवंतिका म्हणते की वहिनी एकच मिनिट, फॉरेन्सिक लॅबमध्ये आता जी आहे तर ते मात्र कॉल करून पाहते. तेव्हा आता ॲडव्होकेट अवंतिका फोन करते आणि म्हणते की हे बघा, मी ॲडव्होकेट अवंतिका रणदेवी बोलत होते आणि मला माया कुलकर्णी यांच्या केस बाबतीत काहीतरी इन्क्वायरी करायची होती. ज्या चाकूने मात्र आता माया कुलकर्णी यांनी जानकी रणदेवीवर हल्ला केला होता त्याचे जे काही फॉरेन्सिक रिपोर्ट आहे तर ते आपल्याकडे आहेत का? कारण आता तेथे असं सांगितलं जाते की जे ऑफिसर मात्र आता माया कुलकर्णी यांची केस हँडल करत होते तर त्यांची बदली झालेली आहे. हे ऐकल्यानंतर दोघींनाही धक्का बसतो, पण तरी सुद्धा आता अवंतिका बाजी मारून घेते आणि काहीतरी आता बोलून ती शोधून काढते. तेव्हा आता अवंतिकाने काही फोन करून मात्र काहीतरी डोकं लढून आता एक असा पुरावा मिळवलेला असतो आणि फोन ठेवून ती थँक्यू सो मच असं म्हणते. तेव्हा आता अवंतिका म्हणते की वहिनी ही व्यक्ती आहे तर ती आपल्याला डेफिनेटली हेल्प करेल म्हणून. जानकीने अवंतिकाला खूप आनंद झालेला असतो आणि त्यांना कोर्टामध्ये हे सर्व आठवते त्यांनी केलेल्या आता ह्या पुराव्यासाठी. तेव्हा मात्र ॲडव्होकेट अवंतिका म्हणते की हे बघा, हे दादांनी सांगितलेला जो काही शब्द आहे तर प्रत्येक शब्द कोर्टाने नोट करावा. आणि आता त्या रिक्षावाल्या काकांना ती जायला सांगते, आपल्या जागेवर बसायला. आणि आता नंतर मात्र मी कोर्टामध्ये एका अशा ऑफिसरला बोलवत आहे, त्यांची साक्ष ऐकून मात्र सगळ्या गोष्टी क्लिअर होतील आणि या हल्ल्याचे जे काही आता ऑफिसर आहे तर ते मात्र आता इथे साक्ष द्यायला येणार आहेत. तर तेव्हा आता मिलॉर्ड साहेब परवानगी देतात. ॲडव्होकेट गीतांजली आणि माया तर यांना धक्काच बसतो, त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा आता जानकी ह्या मायाकडे आणि आता ॲडव्होकेट गीतांजलीकडे पाहत असते. तेव्हा आता मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये जे काही ह्या केसचे पहिले इन्स्पेक्टर होते जाधव तर ते तेथे आय विटनेसमध्ये येतात आणि आता साक्ष देतात. जेव्हा हल्ला घडला होता तेव्हा सर्वात अगोदर मात्र त्या चाकूवर माया कुलकर्णी यांचे ठसे सापडले होते आणि त्यांनी माझ्यावर मात्र दबाव आणला होता हे सगळे काही रिपोर्ट बदलण्यासाठी. आणि आता इन्स्पेक्टर साहेबांनी सुद्धा आता साक्ष दिलेली असते, ते पण मायाच्या विरोधात. त्यानंतर अवंतिका म्हणते की हे बघा मिलॉर्ड, माया कुलकर्णी यांना मात्र अगदी कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी माझी शेवटची मागणी असेल. तेव्हा आता सगळेजण अगदी खुश होतात, कारण मायाला शिक्षा झालेली असते. मायाला पोलीस इथून घेऊन जात असतात आणि सगळी रणदिवे फॅमिली एकत्र असते. तर आता माया ही जानकीकडे रागाने पाहत असते आणि माया मात्र अजून सुद्धा तिची गुर्मिका ही अगदी गेलेली नसते आणि ती जानकीला म्हणते की तुला हे सर्व खूप महागात पडणार आहे. जानकी मात्र तिला घाबरणारी नसते. जानकी म्हणते की तेच तर आम्हाला हवं आहे, कारण रणदिव्यांच्या सुनांना मात्र कोणी इतक्या हलक्यात घेऊच नाही. माया, एकदा तुझी चिरली आणि बघ आता तुझ्या पापाची शिक्षा आहे ती भोगत राहा. आता रणदिव्यांनी तुझी चांगली जिरवलेली आहे. जानकी, ऐश्वर्या आणि अवंतिका ह्या अगदी तोऱ्यातच तिच्याकडे पाहत असतात आणि शेवटी मायाला मात्र शिक्षा झालेली असते आणि पोलीस मायाला घेऊन जातात. मायाची मात्र आता जी इतकं खोटं वागून सुद्धा मात्र जे काही झालेलं आहे ते सगळं काही आता
हे घडून आलेलं आहे। तेव्हा आता मित्रांनो मात्र जानकीने, अवंतिका आणि ऐश्वर्याने मिळून मात्र मायाला शिक्षा सुनावलेली असते आणि सगळं काही अगदी जे खोटं मायाने बदलवण्याचा जे काही प्रयत्न केलेला असतो, तर अवंतिकाने सुद्धा तिच्यासोबत तशीच खेळी लढवून मात्र आता हे सगळं काही डोकं वापरून शेवटी सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि मायाला शिक्षा झालेली असते। तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।